पेट्रोलचे वाढते भाव आणि गाडीच्या मायलेजची चिंता, या सगळ्या धावपळीत आपण E20 पेट्रोलबद्दल नक्कीच ऐकलं असेल. पण हे खरंच फायद्याचं आहे की मग आपल्याच खिशाला कात्री लावणारा एक मोठा घोटाळा? चला, आज आपण या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. तर मुद्दा हा आहे की हे इंधन देशासाठी खरंच फायद्याचं धोरण आहे की एक मोठा स्कॅम? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गाडीवर याचा काय परिणाम होतोय? आपण सरकार काय म्हणतंय, गाडी बनवणाऱ्या कंपन्यांना कसली भीती वाटतेय आणि लोकांच्या तक्रारी काय आहेत, या सगळ्याचा आज आपण सोप्या भाषेत पंचनामा करणार आहोत. बरं, कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी हे E20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचं गणित अगदी सोपं आहे. यातलं E म्हणजे इथेनॉल आणि 20 म्हणजे त्याचं टक्केवारीतलं प्रमाण. म्हणजे E20 पेट्रोलमध्ये सरळ 20% इथेनॉल मिसळलेलं असतं. म्हणजे बघा, जेव्हा आपण गाडीत पेट्रोल भरतो तेव्हा त्यात 80% शुद्ध पेट्रोल आणि 20% इथेनॉल असतं. आणि हेच मिश्रण वादाच्या केंद्रस्थानी आहे. पण का? आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो की सरकारने हे धोरण आणलंच का? यामागे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? सरकार सांगतंय की यामागे 3 मोठी उद्दिष्टे आहेत. पहिलं, परदेशातून येणारं महागडं तेल कमी करायचं. दुसरं, प्रदूषण कमी करून पर्यावरणाचं रक्षण करायचं. आणि तिसरं म्हणजे इथेनॉलच्या उत्पादनातून आपल्या शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसा पोचवायचा. उद्देश तर चांगला दिसतोय. पण ही झाली धोरणात्मक उद्दिष्टे. एक सामान्य गाडी मालक म्हणून आपल्यासाठी ह्याचा काय अर्थ आहे? आपल्या गाडीवर याचा काय परिणाम होणार? आणि इथेच गाडी बनवणाऱ्या कंपन्यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी काही गंभीर तांत्रिक समस्यांकडे आपलं लक्ष वेधलंय. इथे आपल्याला या वादाच्या 2 बाजू अगदी स्पष्ट दिसतात. एका बाजूला सरकारची मोठी ध्येय आहेत, देशाची ऊर्जा सुरक्षा, कमी प्रदूषण आणि शेतकऱ्यांना आधार. पण दुसऱ्या बाजूला आहेत सामान्य वाहन चालकांच्या चिंता. गाडीचा मायलेज कमी होईल का? इंजिनच्या पार्ट्सचं नुकसान होईल का? आणि आपली जुनी गाडी हे नवीन इंधन पचवू शकेल का? गाडी बनवणाऱ्या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज म्हणजे 1 लिटरमध्ये गाडी किती धावते ते साधारण 2 ते 4% कमी होऊ शकतं. आणि फक्त एवढंच नाही, तर ज्या गाड्या खास E20साठी बनवलेल्या नाहीत त्यामधले काही नाजूक प्लास्टिक आणि रबरचे भाग इथेनॉलमुळे लवकर खराब होऊ शकतात. याचा थेट अर्थ म्हणजे आपल्या खिशाला अनपेक्षितपणे मोठी कात्री लागणं. आता बघा, मायलेज कमी होणं आणि दुरुस्तीचा खर्च वाढणं याच 2 मोठ्या कारणांमुळे लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम आणि राग निर्माण झाला. आणि मग सोशल मीडियावर याला घोटाळा असं लेबल लागायला वेळ लागला नाही. लोकांचा मुख्य आरोप हाच आहे की या धोरणामुळे अनेकांचे नुकसान करून फक्त काही लोकांचाच फायदा होतोय. त्यांना असं वाटतंय की सामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढून काही मोजक्या कंपन्यांचे खिसे भरले जात आहेत. सोशल मीडियावर तर असेही आरोप आहेत की काही मोठ्या इथेनॉल कंपन्या आणि राजकीय हितसंबंधांमुळे हे धोरण रेटलं जातंय. अर्थात हे फक्त आरोप आहेत, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. बरं, या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात देशाचा कायदा आणि न्यायालय काय म्हणतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथेच एक मोठी डेव्हलपमेंट आहे. सर्वोच्च न्यायालयाने E20 धोरणाला आव्हान करणाऱ्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या सरकारला हे धोरण देशभर लागू करण्यापासून आता कोणताही अडथळा नाही. तर मग आपण निष्कर्षापर्यंत आलो आहोत. याला सरसकट घोटाळा म्हणणं कदाचित थोडं चुकीचं ठरेल. हे एक असं धोरण आहे ज्याची उद्दिष्टे चांगली आहेत, यात शंका नाही. पण त्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि जुन्या गाड्यांच्या मालकांसमोर उभे राहिलेले प्रश्न ते मात्र अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे लोकांच्या तक्रारींमध्ये निश्चितच तथ्य आहे. आता या सगळ्या गोंधळात एक वाहन मालक म्हणून आपण नेमकं काय करायला हवं? चला ते पाहूया. घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. आपली गाडी E20साठी योग्य आहे की नाही हे तपासा. 2. मनात काही शंका असेल तर आपल्या मेकॅनिक किंवा सर्व्हिस सेंटरचा सल्ला घ्या. आणि 3. गाडीच्या परफॉर्मन्समध्ये थोडा जरी बदल जाणवला तर त्याची नोंद ठेवा. हे कसं करायचं तेही सांगतो. जर गाडी 2023 नंतरची असेल तर तिच्या मॅन्युअलमध्येच E20 बद्दल माहिती दिलेली असेल. जुन्या गाड्यांसाठी आपल्या सर्व्हिस सेंटरला थेट विचारा की बाबा कोणते पार्ट्स बदलावे लागतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मायलेज आणि गाडीच्या आवाजातल्या बदलांवर बारीक लक्ष ठेवा. यामुळे आपल्याला वेळेवर योग्य निर्णय घेता येईल. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, E20 पेट्रोल हे आता आपल्यासाठी एक वास्तव आहे आणि ते राहणार. सरकार हे धोरण मागे घेण्याची शक्यता जवळजवळ नाहीये.
त्यामुळे प्रश्न हा नाहीये की E20 योग्य आहे की अयोग्य. खरा प्रश्न हा आहे की या नव्या वास्तवासाठी आपली आणि आपल्या गाडीची तयारी आहे का? त्यामुळे जागरूक राहणं, माहिती मिळवणं आणि आपल्या वाहनाची योग्य काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे.